आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। यशोदेच्या सुरेल आवाजातील विष्णू स्तवनाने होणारी गोकुळातील एक अशीच रम्य सकाळ। शंखचक्र, गदाधारी विष्णू व देवी लक्ष्मी यांना धूपारती व दीपारती ओवाळून त्यांची सागर संगीत पूजा करून दिवसाची सुरुवात करणं हा यशोदेचा रोजचा शिरस्ता। आजही यशोदेनं देवघरातील पूजा आटोपली आणि बाहेर अंगणातल्या तुळशी वृंदावनातील तुळस पूजली। गौमातेला ओवाळून तिला देवाचा प्रसाद खाऊ घालताना आजही तिला या गोष्टींची आठवण नव्हती की गौलौकीचा कृष्ण तिचा मुलगा स्वतः साक्षात विष्णू अवतार आहे।
एकेकाळी मातृत्वाची आस जवळपास संपुष्टात आलेली असताना नंद यशोदेच्या घरी बाळाच्या रूपात भगवान श्रीकृष्ण अवतरले. भगवान असले तरी मनुष्य देहाचे नियम आणि कर्तव्य थोडीच चुकणार त्यांना. दिवसभर गोकुळात खटाळपणा करून दूध दही लोण्याची चोरी करून गवळणींची थट्टा करून त्यांना जेरीस आणणारा हा नटखट कन्हैया भले वरवर शांत झोपलेला दिसत असला तरी आतून खूपच सजग आहे. पण कान्हाच तो पहिल्या हाकेत जाग आली तर खटाळपणा कसा करता येणार. आणि स्वतः श्रीकृष्ण जागे होत नाहीत तोपर्यंत गोकुळाला तरी कशी जाग येणार. यशोदा बिचारी तिच्या कन्हैयाला उठवण्यासाठी विनवण्या करत आहे आणि तो मात्र तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे अगदी शांतपणे निपचित झोपला आहे. इतकं लवकर का उठवलंस? अजून तर पहाट सुद्धा झाली नाहीये. अरे पहाट तर केव्हाच झालीये. पक्षी पाखरं सगळे आपापल्या घरट्यातून बाहेर पडून दाणी टिपण्यासाठी शेतावर गेलेत. खरंच? आणि तुझे बाबा देखील गोठ्यात गेलेत. बाळगोपाळ सगळे त्यांच्या गाय बछड्यांसह मधुवनात जाण्यासाठी तुझी प्रतीक्षा करतायत. अच्छा. हा बघ आपली सुरभी गाय तुला बोलवण्याकरता हंबरतेय की चल काना मधुवनात जाऊया. खरंच मैया इतका वेळ झाला? मग तर मी निघतोच, नाहीतर ते मला आळशी म्हणून चिडवतील. अरे काठी ती तिथे आणि कंबरपट्टा तो काय? मैया श्रीदामा आणि मनसुखाला सांग की मी पटकन आलोच. अरे जरा थांब तरी. आधी अन्निक उरकून घे, स्नान कर आणि मग नंतर काला खा. नको मैया, स्नान तर मी यमुना माईतच करेन. आणि काला तो बांधून बरोबर दे ना. बांधून देऊ म्हणजे तू ते तुझ्या सख्यांना खाऊ घालशील आणि स्वतः उपाशी राहशील. मैया तुला तर केवळ माझ्या भुकेची चिंता आहे, परंतु मला तर सर्वांच्या भुकेची चिंता आहे ना. हो ठाऊके, मी त्यांची देखील सोय केली आहे. काय? त्या सगळ्यांना न्याहारी मिळाली आहे. ते सगळे बाहेर अंगणात बसून लोणी साखरेशी खातायत. मैया तू किती चांगली आहेस का. आणि मी दुपारच्या जेवणासाठी वेगळी शिदोरी बांधून दिलीये. माहितीये का मैया, सगळे बाळगोपाळ जे काही त्यांच्या घरून खाण्याकरता आणतात, आम्ही ते सर्व एकत्र करून काला बनवतो आणि मग ते सगळं वाटून खातो. चांगलंच आहे. मग तू सौट स्नान उरकून घे, मी स्वयंपाकघरात तुझ्यासाठी काला वाढते. देवाचा प्रसाद? शी, तोंड न धुताच कोणी देवाचा प्रसाद खातो? माझी भोळी मैया, शरीर घाण आहे, मन तर पवित्र आहे. बस मन पवित्र असेल तर आंघोळी पांघोळीची काही आवश्यकता उरत नाही. तू विचार तुझ्या भगवंताला,
त्यांना पवित्र शरीर असणाऱ्या भक्तांपेक्षा पवित्र मन असणारे भक्त अधिक प्रिय वाटतात. हो. शी. अरे कृष्णा, ते बघ केवढा मोठा बगळा. बापरे बाप, हा बगळा नाही, हा तर कोणी राक्षस आहे जो बगळा बनून आलाय. पळा रे पळा, नाहीतर हा सगळ्यांना खाऊन टाकेल. अरे गोकुळ वीरांनो, असे भित्रटासारखे कुठे पळून चाललात? जरा थांबा, मी बघतो हा कोण बगळा आहे. कुठे निघाला आहेस कान्हा? हा बगळा नाही, कुणीतरी भूत प्रेत आहे. सोड मनसुखा, मला जाऊ दे. नाही नाही, जर तुला काही झालं तर तुझ्या या सेनेचं काय होईल? चल पळून जाऊया इथून. जर आपण पळून गेलो तर तो आपल्या बछड्यांना खाऊन टाकेल. यांचं रक्षण तर भगवंत करतील. जो भगवान त्यांचे रक्षण करेल तो माझंही करेल. मी माझ्या गाई बछड्यांना संकटात टाकून नाही जाऊ शकत. जाऊ द्या त्याला. नाही कृष्णा, नको जाऊस. मी सांगतो, ह्याला काहीही होणार नाही. जाऊ द्या त्याला. जा कृष्णा, जरा बघ कोण आहे हा. ठीक आहे दादा.
ओ हो, कृष्णा, हा हा. पाहिलं, काहीही करत नाहीये. अरे बाबा, कोण आहेस तू? का उगाच बालकांना घाबरवतोयस? पाहिलं, काहीही बोलत नाहीये. नाही नाही, हे खोटं आहे. बकासुरासारख्या बलवान दैत्याला तो बालक नाही मारू शकत. महाराज, हे सत्य आहे. परंतु हे झालं तरी कसं? तो पोरगा त्याच्या तावडीत नाही आला का? नाही महाराज, तावडीत तर सापडला होता.
एकदा तर त्याने त्याच्या लांब चोचीमध्ये कृष्णाला पकडून गिळून सुद्धा टाकलं होतं. मग पुढे काय झालं? मग न जाणू त्याला काय वाटलं, काही काळ तोंडात ठेवून त्याला चावायचा प्रयत्न करत राहिला. परंतु असं वाटतंय की इतका मोठा घास तो चावू नाही शकला. त्यामुळे त्याने त्याला तोंडातून बाहेर जमिनीवर फेकत चोचीने घायल करायचा प्रयत्न केला. मूर्ख, महामूर्ख होता तो. एकदा शत्रू तोंडात आला तर त्याला बाहेर काढायची काय आवश्यकता होती? जर तो त्याला चावू शकत नव्हता तर त्याच प्रकारे तोंडात दाबून ठेवून इथे घेऊन आला असता. आम्ही त्याच्या तोंडासहित त्या बालकाला चिरडून टाकलं असतं. अशा मूर्खपणासाठी त्याला तशीच शिक्षा मिळणं योग्य होतं जी त्याला तिथे मिळाली देखील. आम्ही इतक्या वर्षांपासून केवळ यासाठीच गप्प राहिलो जेणेकरून नंद आणि इतर गोकुळवासी आमच्या बाबतीत निश्चिंत होऊन जातील आणि विष्णूला एकटं सुद्धा गावाच्या बाहेर पाठवतील. परंतु या घटनेनंतर ते परत सावध होऊन जातील. चाणूर, किती क्लेशदायक गोष्ट आहे की आपल्याकडे अशी कोणतीही शक्ती नाही जी आपल्या त्या छोट्याशा शत्रूचा अंत करू शकेल. महाराज, वास्तवात तो कोणी साधारण बालक नाही, कोणी मायावी शक्ती आहे. मग आपल्या जवळ जे इतके मायावी दैत्य आहेत ते काय कामाचे आहेत? आपण एकापेक्षा एक मायावींना तिथे पाठवलं. पूतना, श्रीधर, उत्कच, कागासूर आणि सगळ्यात वरचढ पूतनेचा मोठा भाऊ बकासूर. त्याला सुद्धा त्या बालकाने आज काळाचा घास बनवून टाकलं. हा बालक कुणीतरी वेगळाच आहे. चाणूर, तुला आठवतंय तुला देवकीच्या कन्येने त्या अष्टभुजा देवीचं रूप धारण करून काय सांगितलं होतं? अरे मूर्खा, मला मारून तुला काहीही नाही मिळायचं. तुला मारणारा कुणी वेगळाच आहे आणि त्याने या धर्तीवर जन्म सुद्धा घेतला आहे. अरे मंदबुद्धी दुष्टा, तू व्यर्थ बिचाऱ्या देवकीला त्रास नको देऊस. तोच तुझा ऱ्हास करेल. नाही. त्याच काळाचं मला भय वाटतं आणि त्या भयातून मुक्त होण्याची माझी कोणतीही योजना सफल होत नाहीये. सांगा आता अजून कुणी आहे कुणी अजून ज्याच्यावर हा कार्यभार सोपवला जाईल? आहे कुणी अजून? एक अजून आहे. कोण? पूतना आणि बकासुराचा मोठा भाऊ अघासूर. तो अजगर? हो महाराज, या धर्तीवर त्याच्यापेक्षा मोठा सर्प दुसरा नाही आणि तो मायावी सुद्धा आहे. तो हे कार्य अवश्य पूर्ण करू शकतो. मग बोलवा त्याला, बोलवा. कुठे आहे तो? अघासूर!
महाराज, मी माझ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकली आहे. माझ्या मनात या क्षणी सुडाग्नी धगधगत आहे. मला आज्ञा द्या की मी त्या बालकाचं भक्षण करून माझ्या बहीण आणि भावाच्या मृत्यूचा बदला घ्यावा. हो, आज्ञा आहे अघासूर, आज्ञा आहे. आमच्याकडून तुला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि जर तुला इतर कुणाचं सहाय्य हवं असेल तर मला सांग, मी तुझ्या बरोबर. नाही महाराज, मला कुणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाहीये. मी एकटाच पुरेसा आहे. केवळ त्या बालकालाच नव्हे तर सर्व गोकुळवासियांना देखील एकत्र गिळून टाकण्याची क्षमता आहे माझ्यात. तुम्ही निश्चिंत राहा. मी बकासुरासारखा मूर्खपणा नाही करणार. एकदा का भक्षाला पकडल्यानंतर अजगराचे जबडे जेव्हा बंद होतात तेव्हा स्वतः भगवंत त्यांना उघडू शकत नाही. ठीक आहे, परंतु बकासुराच्या घटनेनंतर तो अतिशय सावध झाला असणार. इतक्या सहज तो तुझ्या समोर नाही येणार. आणि तू इतकं मोठं शरीर घेऊन त्याच्या पाठी धावू सुद्धा शकणार नाहीस. ते तुम्ही माझ्यावर सोपवा. मला धावावं लागणार नाही. तो स्वतः माझ्या तोंडात प्रवेश करेल. तुमच्या समोर मी माझं लघुरूप घेऊन आलो आहे. माझं शरीर तर याहून कितीतरी अधिक विशाल आहे महाराज. जा जा अघासूर, जा. विजयी भव, विजयी भव. जा. अघासूर. हत्ती घोडा पाल जय कन्हैया लाल की. हत्ती घोडा पाल की जय कन्हैया लाल की. हत्ती घोडा पाल की जय कन्हैया लाल की. हत्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. हत्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. अरे अरे, इथे कुठे येत आहे? पाहिलं नाही आमच्या सेनापतीची मिरवणूक चाललीये? तिकडे जा, तिकडे. अरे अरे, मैया. वाह, काय शूरसेना आहे. 2 बछड्यांना घाबरून तुमच्या सेनापतीला सुद्धा खाली टाकून पळून गेलात. वा वा. जे त्यांच्या सेनापतीचं रक्षण करू शकत नाहीत त्यांचं रक्षण कोण करणार मग? त्यांचे सेनापती. अरे बाबा, आमच्यासाठी तर तूच सर्व काही आहे. बसता उठता आमचं मन तर केवळ तुझ्याच चिंतेत दंग असतं. रात्री स्वप्नात सुद्धा तूच आमच्या बरोबर असतोस. मग आम्हाला आमच्या रक्षणाची चिंता कशाला? श्रीरामा, मनसुखा, लहानपणापासूनच असं छान छान बोलून सर्व कामं माझ्याकडून करवून घेत आलात. इतकं की तुमच्यासाठी मी चोऱ्या देखील केल्या. जाऊ दे, हरकत नाही. माझ्या बरोबर आहात तर सर्व काम मीच पार पाडेन. पण इतकं काम तरी करा की तुमच्या सेनापतीला उपाशी राहावं लागणार नाही. बघा, दुपारची वेळ झालीये. चला, सोडा सर्वजण आपल्या शिदोऱ्या. जेवून तरी घेऊया. जशी आज्ञा सेनापतीजी. हा, अरे ही गुहा कुठून आली? अरे, याआधी तर कधी नाही पाहिली गुहा. इथे तर घनदाट जाडी होती. शक्य आहे ही गुहा झाडांनी झाकलेली असेल. मग ती झाडं गेली कुठे? काल रात्री वादळ आलं ना, त्यात गेली असतील. शक्य आहे. चला जाऊन बघूया.
अरे बापरे, हे ते केवढा मोठा आहे. किती छान आहे. केवढी मोठी गुहा वरती आहे. जाऊन तर बघूया. जाऊया. चला चला आज जाऊन बघूया. चला चला चल आज जाऊन नवीन बघूया. माझ्या ही जागा काय पर्यंत माहिती? माझ्याला घेऊन जाऊया. मोठा बोगदा इकडे. चला चला. पण जायचं कसं? चला चला आरामात. अरे चला लवकर चला. चढून तर बघूया. अरे त्याला पण बोलव. चला चला. अरे केवढं मोठं आहे हे. केवढी सावली आहे इकडे. हा खूप विशाल आहे. कृष्णा आत ये. बघ गुहेच्या आतमध्ये किती मोठा बोगदा आहे. कृष्णा आत ये. कृष्णा आत ये. कृष्णा आत ये. कृष्णा आत ये. बघ कान्हा किती थंड आहे इथे. आजपासून आपण इथेच भोजन करत जाऊ. अरे पळा. अरे पळा 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 पळा. अरे हे काय होतंय? अरे सगळं हलायला लागलंय. पळा. कोणीतरी वाचवा. कोणीतरी वाचवा. कृष्णा अरे इकडे नको. अरे तिकडे नको. अरे मला पकड. वाचवा. अरे पळा. अरे पळा. अरे हे काय होतंय? कृष्णा कुठे आहेस? कृष्णा हे काय होतंय? हा केवढा भूकंप होतोय. कृष्णा अरे कृष्णा अरे काय आम्हाला माझ्या घरी जायचंय. हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णचंद्र, तुमच्या श्री चरणी माझा नमस्कार स्वीकार करावा. हे परब्रह्म, तुमच्या अनुपम दयेने आज अनेक युगांनंतर मी महर्षी अष्टवक्रांच्या शापातून मुक्त होऊन साक्षात जगदीश्वरांना वंदन करत आहे. तुम्हाला शरण आलो आहे प्रभू. तुमच्या श्रीचरणांच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा माझ्या सर्व पापांचा नाश झाला आहे. हे दीनबंधू, मी आदिदैत्य शंखासुराचा पुत्र होतो. कामदेवांसारखाच मला देखील माझ्या शारीरिक सौंदर्याचा अतिशय अहंकार होता. एक दिवस वनात मी महर्षी अष्टवक्रांना पाहिलं. त्यांच्या वेड्यावाकड्या शरीराला पाहून मी माझं हसू थांबवू शकलो नाही.
काय सुंदर चाल आहे तुमची. तुमचं असं सुरेख चालणं पाहून स्वर्गस्थ अप्सरांना सुद्धा लाज वाटत असेल. वाह वाह, काय लवचिक कंबर आहे. इंद्र सभेत नृत्य करताना रंभा सुद्धा अशा प्रकारे तिची कंबर वाकवू शकत नसेल. मी म्हटलं, ही कुसुमलतेच्या वेलीप्रमाणे भासणारी ही सुंदर आणि लवचिक कंबर कोणत्या दुकानातून आणली आहे तुम्ही? मला पण जरा त्याचा पत्ता द्या ना. मला पण त्या दुकानाचा पत्ता सांगाल का जरा? हा हा, सांगा सांगा, मला सुद्धा त्या दुकानाचा पत्ता जरा सांगा. सांगा की हो. तुला त्याचा पत्ता हवा आहे? ते दुकान आहे देवाचं. भगवंताच्या दुकानातूनच मला हे शरीर मिळालंय. त्या दुकानात अशी लवचिक कंबर आणि वेडं वाकडं चालणारी कोट्यावधी शरीरं जमिनीवर सरपटणाऱ्या सर्पांना दिली जातात. त्यामुळे जा, तू सर्प बनून जा. नाही, तुला तिथे अष्टवक्रच काय, शतवक्र शरीर मिळून जाईल. ओम. त्वं सर्प भव दुर्भते. क्षमा क्षमा महामुनी, मला क्षमा करा. मी केवळ विनोद करण्यासाठीच तुमचा अपमान केला आहे. इतक्या छोट्या चुकीसाठी मला इतकी मोठी शिक्षा देऊ नये. ही चूक छोटी नाही असुर कुमार. जगात प्रकृतीच्या नियमानुसार कुणाला काळ, कुणाला गोर, कुणाला सुंदर, कुणाला कुरूप, कुणाला निरोगी, तर कुणाला कोड झालेलं शरीर मिळत असतं. याला प्रभूंची लीला समजून कोणा कुरूप व्यक्तीला पाहून तिची चेष्टा करता कामा नये. हे महापाप आहे. लक्षात ठेव, प्राण्याच्या सौंदर्याची आणि कुरूपतेची ओळख त्याच्या विचाराने आणि कर्माने होते, शरीराच्या रंगरूपाने नाही. कारण शरीराला कापून पाहिलंस तर सर्वांचं शरीर आतून अतिशय गलिच्छ असतं. म्हणूनच स्वतःच्या सौंदर्याच्या अभिमानाने कुरूप व्यक्तीला कुरूप, लंगड्याला लंगडा किंवा कुणा तिरड्याला तिरडा म्हणून त्याची टेर उडवण्याने त्याच्या आत्म्याला जी पीडा होत असते, त्याच्या मनाला ज्या यातना होत असतात, ते महापाप आहे. आणि त्या पापाची शिक्षा अति भयंकर असते. परंतु तुम्ही तर महात्मा आहात, क्षमाशील आहात. या अज्ञानीला क्षमा करा, क्षमा देऊन टाका, क्षमा द्या. मी पुन्हा असं पाप करणार नाही. शरणागताचं रक्षण करा. महात्मांचं हृदय खूप कोमल असतं. माझा शाप तर टळू शकत नाही, पण तू माझी क्षमा मागतोयस तर जा. द्वापारच्या अंतसमयी जेव्हा भगवान श्रीकृष्ण धरतीवर अवतरतील, तेव्हा त्याच्या चरण स्पर्शाने तुझ्या सर्प शरीराचा अंत होऊन जाईल. आणि त्यांच्या दर्शनाचं फळ म्हणून तू पापकृत्यातून मुक्त होऊन त्यांच्या आत्मज्योतीत
मिसळून जाशील. आज मुनींचं वचन सत्य झालं. प्रभू, तुमच्या दर्शनाने माझी वृत्ती अहंकार रहित झाली. आता या क्षुद्र आत्म्याला तुमच्या चरणी विलीन करून घ्या. सर्व प्राण्यांचे शरीर अहंकाराने निर्माण झालेल्या बुडबुड्या समान असतं. ज्यात माझं प्रतिबिंब पडलं की त्याला जीवात्मा म्हटलं जातं. जेव्हा अहंकाराचा नाश झाल्यानंतर बुडबुडा फुटून जातो तेव्हा ते प्रतिबिंब परत त्याच्या बिंबात विलीन होऊन जातं. यालाच मुक्ती म्हणतात. माझ्या संकल्पामुळेच तर सर्व प्राणी माझ्यातूनच उत्पन्न होतात आणि अंततः माझ्यातच सामावून जातात. त्यामुळे तथास्तु. हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे